लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांशी कार्यकर्ते नेहमीच हुज्जत घालतात। आता या मुजोर कार्यकर्त्यांची हिंमत वाढली असून ते आता पोलिसांशीच अरेरावी करायला लागलेत। लालबागच्या राजाच्या दरबारात कार्यकर्त्यांची दादागिरी। पोलीस उपायुक्तांच्या अंगावर धावला कार्यकर्ता। राजाच्या मुजोर कार्यकर्त्यांना कुणीतरी आवरा। लालबागमध्ये सध्या राज्य कुणाचं असा प्रश्न विचारला तर उत्तर असेल लालबागच्या राजाच्या दरबारातल्या मुजोर कार्यकर्त्यांचं। कारण इथं पोलिसांचं काहीही चालत नाही, चालतं फक्त दानाच्या पैशावर मस्ती करणाऱ्या कार्यकर्त्यांचं। लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांची थेट पोलीस उपायुक्तांच्या अंगावर धावण्यापर्यंत मजल गेली आहे। अनेक भक्तांना रांगेशिवाय लालबागच्या राजाचं दर्शन दिलं जातं। लालबागच्या राजाच्या मंडळातील काही कार्यकर्ते भक्तांना हा अर्थपूर्ण रस्ता दाखवत असल्याचं सांगण्यात येत आहे। लालबागच्या राजाच्या दर्शन बंदोबस्तात असलेल्या पोलीस उपायुक्त अविनाश कुमार यांनी याला आक्षेप घेतला। त्यांनी शॉर्टकट दर्शन बंद केलं, त्यामुळे संतापलेला कार्यकर्ता थेट अविनाश कुमार यांच्या अंगावर धावून गेला। त्यांच्याशिवाय दुसऱ्या एका अधिकाऱ्याच्याही तो अंगावर धावत होता। एवढा सगळा प्रकार घडल्यानंतर गृहराज्यमंत्री रणजित पाटील मात्र कार्यकर्त्यांना पाठीशी घालताना दिसतायत। काही वाद सुद्धा काही झालेला नाही, पण एवढ्या मोठ्या गर्दीला सांभाळत असताना कार्यकर्त्यांचा आणि पोलिसांचा समन्वय गरजेचा आहे। म्हणून मी डीसीपींना सूचना दिल्या की इतक्या मोठ्या भाविक भक्त जेव्हा येतात तेव्हा आपण अँटिसिपेट करू, दोन जास्त व्हॉलेंटियर लावा वाटलं तर, पण येणाऱ्या भक्तांना सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे आणि अशा प्रकारची सिच्युएशन सुद्धा तिथे निर्माण नाही झाली पाहिजे की जिथे कार्यकर्ते आणि पोलीस कन्फ्रंटेशन होईल। या सूचना आम्ही दिल्या। लालबागच्या राजाच्या दरबारात मंडळाच्या कार्यकर्त्यांचा मुजोरपणा आजचा नाही, यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या होत्या। त्यामुळे इथं आल्यानं कुणाचं भलं हो वा न हो, पण या मुजोर कार्यकर्त्यांना बाप्पा सुबुद्धी देवो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। मिलिंद तांबेसह तुषार रुपनवर, साम टीव्ही, मुंबई।